आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। नेपाळचे गृहमंत्री रमेश रेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत रमेश रेखक यांनी राजीनामा दिलाय। जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय काढला। या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय। दरम्यान दुसरीकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली। 4 सप्टेंबरला नागपुरामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावरती बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं। दरम्यान ओबीसी नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री काही म्हणत असले तरी त्या जेआरमुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या जेआर प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही। मी कालही सांगितलं वडेट्टीवारना, जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे